सेंटेन्स दिलाय. द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन एअर इज डिटरमाइंड इन टर्म्स ऑफ हीट. काय असणार आहे? ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. If objects of equal masses are given equal heat, their final temperatures will be different. This is due to difference in their काय असणार आहे? डिफरंट स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आन्सर काय असणार त्याचं? डिफरंट स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. त्याच्यानंतर सी वाला काय? ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड फेज टू सॉलिड फेज द लॅटेंट हीट काय असणार आहे? लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. त्याला काय म्हणणार आपण? लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. हा, त्याच्यानंतर क्वेश्चन 2 इम्पॉर्टंट आहे, जो एक्झामला आलाय. हा ना, एक्झामला आला. ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ considering the change in volume of water. हा ना, 1 kg volume of water y axis वरती दिलाय. 1.10 kg, 15 kg. रेज फ्रॉम टेम्परेचर कुठून रेज होते? 0 डिग्री सेल्सिअस पासून. डिस्कस द डिफरन्स बिटवीन द बिहेवियर ऑफ वॉटर अँड अदर सबस्टन्स. व्हॉट इज द बिहेवियर ऑफ वॉटर कॉल्ड? हा ना, जे काही वॉटरचं बिहेवियर आहे त्याला काय म्हणणार आहे? द मोस्ट ऑफ दिस सबस्टन्स एक्सपांड ऑन हिटिंग. काही सबस्टन्स हिटिंग केल्यानंतर एक्सपांड होतात आणि कुलिंग केल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट होतात. Whereas from the graph it is clearly visible that shows a distinct and peculiar behavior between 0 degree Celsius to 4 degree Celsius मध्ये थोडा तिथे काय दिसतो? आपल्याला डिफरन्स दिसतो. वॉटर इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग कॉन्ट्रॅक्ट बिटवीन वॉटर काय होतोय? तिथं वॉटर 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस मध्ये कॉन्ट्रॅक्ट होते. ऍक्च्युअली एक्सपांड व्हायला पाहिजे, पण 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस मध्ये वॉटर काय होतोय? कॉन्ट्रॅक्ट होतोय. आणि आफ्टर 4 डिग्री सेल्सिअस इट शोज द नॉर्मल बिहेवियर ऑफ एक्सपान्शन. आफ्टर 4 डिग्री सेल्सिअस नंतर वॉटर काय होतंय? एक्सपांड होतोय. है ना, 0 to 4 डिग्री सेल्सिअस मध्ये तो आपलं एक्सपान्शन होत नाहीये, तिथं कॉन्ट्रॅक्ट होतोय. आणि आफ्टर 4 डिग्री सेल्सिअस नॉर्मल बिहेवियर ऑफ दाखवतोय, म्हणजे तो काय होतोय? एक्सपांड होतोय. जस ऍट 4 डिग्री सेल्सिअस, ऍट 4 डिग्री सेल्सिअस वॉटरची जी काही डेन्सिटी असणार आहे ती मॅक्झिमम असणार आहे, व्हॉल्यूम काय असणार आहे? मिनिमम. ऍट 4 डिग्री सेल्सिअसला वॉटरची डेन्सिटी मॅक्झिमम असणार, व्हॉल्यूम काय असणार आहे? मिनिमम असणार आहे. द बिहेवियर ऑफ वॉटर बिटवीन 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस जे काय वॉटरचं बिहेवियर आहे त्याला काय म्हणणार आहे? अनॅम्युलस बिहेवियर ऑफ वॉटर. काय म्हणणार त्याला? अनॅम्युलस बिहेवियर ऑफ वॉटर. समजलं का? नेक्स्ट बघा, व्हॉट इज मीन्ड बाय स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. डेफिनेशन महत्वाची एक्झाम मध्ये येऊ शकतं. डिफाइन स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. डिफाइन स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. तर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी स्मॉल कॅपिटल एस नी दाखवणार आपण. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय? एस इज इक्वल टू डेल्टा क्यू होल थिंग्स डिवायडेड बाय डेल्टा टी मल्टिप्लाइड बाय एम. डेल्टा क्यू काय आहे? अमाउंट ऑफ हीट एनर्जी सप्लाइड. डेल्टा टी काय? राइज इन टेम्परेचर. स्मॉल एम काय? मास ऑफ द बॉडी. स्मॉल एम हा मास ऑफ द बॉडी आहे. डेल्टा टी हा राइज इन टेम्परेचर. डेल्टा क्यू हा अमाउंट ऑफ हीट एनर्जी सप्लाइड. तर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय? एस इज इक्वल टू डेल्टा क्यू होल थिंग इज डिवायडेड बाय डेल्टा क्यू डेल्टा टी मल्टिप्लाइड बाय एम. The specific heat capacity of a body is the amount of heat energy required to raise the temperature of unit mass of that body through 1 degree Celsius किंवा 1 Kelvin. तर त्याला आपण काय म्हणणार? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. तर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय आहे? इज द अमाउंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ अ बॉडी थ्रू 1 डिग्री सेल्सिअस किंवा 1 केल्विन. त्याला म्हणणार आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. है ना. नेक्स्ट आपल्याला काय दिला क्वेश्चन? हाऊ विल यू एक्सपेरिमेंटली दॅट डिफरंट सबस्टन्सेस आर डिफरंट स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज. है ना, डिफरंट सबस्टन्सची काय असते? डिफरंट स्पेसिफिक. तर तुम्ही काय करणार? 3 गोळे घेणार. हा ना, आयनचा एक गोळा, एक कॉपरचा गोळा आणि एक लीडचा गोळा घेणार. हा ना. तर तुम्हाला काय दिसतंय? तिन्ही काय करणार? सेम टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत त्याला गरम करणार आणि त्याला वॅक्स मध्ये टाकणार. पण जे काय आयनची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जास्त आहे त्यामुळे आयन गोळा त्या वॅक्स मध्ये लवकर खाली जाणार. कॉपरच्या आयन पेक्षा कमी आहे, तो थोडासा वरती राहील. लीडचं काय?
कॉपर पेक्षा कमी येतो थोडा वरतीच राहणार हा ना. तर तिन्ही सबस्टन्स आयर्न कॉपर लीडची काय स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय डिफरंट आहे हा ना. एक्सपेरिमेंटली दाखवायचंय. नेक्स्ट क्वेश्चन बघा. वाईल डिसाइडिंग द युनिट ऑफ हीट, बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय. वाईल डिसाइडिंग द युनिट ऑफ हीट विच टेम्परेचर इंटरवल इज चूजन वाय. बघा युनिट ऑफ हीट डिसाइड करण्यासाठी कोणतं टेम्परेचर इंटरवल चूज करतात. 14 डिग्री सेल्सियस टू 15.5 डिग्री सेल्सियस चूज करतात हा ना. कोणता इंटरवल चूज करतात. 14.5 डिग्री सेल्सियस टू 15.5 डिग्री सेल्सियस. त्याचं रिझन काय आहे बघा. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. एस इज इक्वल टू काय फॉर्म्युला डेल्टा क्यू अपॉन डेल्टा टी इंटू एम. तर नाव वी ऑल्सो नो दॅट 1 calorie is defined as 1 calorie ची definition काय बघा. 1 calorie is defined as amount of heat required to raise the temperature of 1 gram of water through 1 degree Celsius है ना. 1 calorie ची definition काय. 1 calorie is defined as the amount of heat required to raise the temperature of 1 gram of water through 1 degree Celsius. Thus for 1 calorie of heat energy, 1 calorie of heat energy, specific heat capacity of water किती असणार आहे. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर किती असणार आहे. 1 calorie ग्रॅम रेस टू -1 डिग्री सेल्सियस रेस टू -1. बघा युनिट लक्षात ठेवा. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचं युनिट काय आहे. कॅलरी CAL कॅलरी ग्रॅम रेस टू -1 G रेस टू -1 डिग्री सेल्सियस रेस टू -1 हा ना. It is found explicitly that specific heat capacity of water किती असणार आहे. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर फिक्स असणार 1 असणार. स्पेसिफिक कॅपॅसिटी ऑफ वॉटर किती असणार आहे 1 असणार. 1 कॅलरी ग्रॅम रेस टू -1 डिग्री सेल्सियस रेस टू -1. पण टेम्परेचर रेंज किती असणार. टेम्परेचर इंटरवल किती असणार 14.5 डिग्री सेल्सियस टू 15.5 डिग्री सेल्सियस. बघा क्वेश्चन 5 हा एक्झामला काय आतापर्यंत आला नाही. ह्यावेळेस येऊ शकतो. जर त्यांना काही टाकायचं नसेल तर सोपं टाकतो. बघा आता क्वेश्चन 5 डायग्राम येऊ शकतो. एक्सप्लेन द फॉलोइंग टेम्परेचर वर्सेस टाइम ग्राफ दिलाय. वाय ऍक्सिस वरती टेम्परेचर दिलाय 10 डिग्री सेल्सियस 20 आणि टाइम दिलाय मिनिट्स मध्ये 2-4 मिनिट्स है ना. तर ए च्या इथं आईस प्लस वॉटर सॉलिड प्लस लिक्विड दाखवलंय. बी टू सी वॉटर लिक्विड दाखवलंय आणि सी टू डी लिक्विड गॅस स्टेट आणि वरती दाखवलंय बॉइलिंग वॉटर प्लस वेपर. आता क्वेश्चन विचारलेत त्याच्या थ्रू बघा काय सांगितलं बघा त्यांनी. एक्सप्लेन द फॉलोइंग एक्सप्लेन करायचं आपल्याला. बघा एक्सप्लेन करू आपण. इन द गिवन ग्राफ लाईन ए बी काय रिप्रेझेंट करतो. कन्व्हर्जन ऑफ आईस इनटू वॉटर ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. व्हेन आईस इज हिटेड इट मेल्ट्स ऍट 0 डिग्री. आईस हिटेड केलं की तो मेल्ट होणार 0 डिग्री सेल्सियस अँड कन्वर्ट्स आईस इनटू वॉटर मेंटेनिंग कॉन्स्टंट टेम्परेचर 0 डिग्री सेल्सियस. लाईन ए बी काय रिप्रेझेंट करतोय आईस कन्वर्टेड इनटू वॉटर ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. लाईन ए बी रिप्रेझेंट करतोय. त्याच्यानंतर बघा लाईन बी सी काय रिप्रेझेंट करतोय. लाईन बी सी इन द ग्राफ रिप्रेझेंट राइज इन टेम्परेचर ऑफ वॉटर फ्रॉम. लाईन बी सी काय रिप्रेझेंट करतोय राइज इन टेम्परेचर ऑफ वॉटर फ्रॉम 0 डिग्री सेल्सियस टू 100 डिग्री सेल्सियस. लाईन बी सी काय रिप्रेझेंट करतोय ग्राफ. लाईन बी सी ग्राफ रिप्रेझेंट राइज ऑफ वॉटर rise in temperature of water from 0 degree Celsius to 100 degree Celsius पर्यंत. thereafter even though heat energy त्याच्यानंतर काय होते बीसी त्याच्यानंतर ग्राफ काय ते सरळ येते. त्याच्यानंतर किती पण हीट एनर्जी सप्लाय करा त्याचं टेम्परेचर राईज होत नाही है ना. बीसी ग्राफ नंतर सीडी ग्राफ काय स्ट्रेट लाईन 100 डिग्री सेल्सियसला स्ट्रेट लाईन आहे. म्हणजे तुम्ही किती पण टेम्परेचर इन्क्रीज करा किती पण त्याचं हीट एनर्जी इन्क्रीज करा हीट एनर्जी वाटला किती पण द्या त्याचं टेम्परेचर काय होणार नाही इन्क्रीज होणार नाही. बघा हे झालं. नेक्स्ट क्वेश्चन 6 दिलाय. एक्सप्लेन द फॉलोइंग दिलाय. व्हॉट इज द रोल ऑफ एनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर इन प्रिझर्विंग aquatic लाईफ रिजन्स ऑफ कोल्ड क्लायमेट. हा चांगला क्वेश्चन आहे बघा. व्हॉट इज द रोल ऑफ एनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर इन प्रिझर्विंग aquatic लाईफ इन रिजन्स ऑफ कोल्ड क्लायमेट. बघा याचं रिझन काय असणार आहे. 0 to 4 डिग्री सेल्सियस मध्ये वॉटर काय होतो कॉन्ट्रॅक्ट होतो
आणि आफ्टर 4 डिग्री सेल्सिअस तो एक्सपांड होतो. डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्झिमम 4 डिग्री सेल्सिअसला डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्झिमम असते. बघा आता वेन द सराउंडिंग टेम्परेचर फॉल्स द वॉटर इन ओशन्स अँड रिव्हर्स कूल्स डाऊन and say the temperature of pole water is 4 degrees Celsius. Thus, the water reaches its maximum density at this temperature. Below this temperature, the water layer on the surface काय होणार आहे? Below 4 degrees Celsius असेल temperature. The water layer on the surface expand होणार आहे. Due to anomalous behavior of water, because of which its density काय होईल? Expand झाल्यानंतर density decrease होईल waterची. Thus, this colder layer remains on top. Colder layer कुठं असणार आहे? टॉप वरती and converts it into ice. जो टॉप लेअर आहे तो आईस मध्ये कन्वर्ट होईल. Which acts as insulator and does not allow the temperature of water. बघा वरचा जो सरफेस काय होणार आहे तो आईस मध्ये कन्वर्ट होणार. त्यामुळे काय होईल तो इन्सुलेटर म्हणून काम करेल. इन्सुलेटर म्हणजे काय? डज नॉट अलाउ द टेम्परेचर ऑफ वॉटर. म्हणजे तो वरती जो काय आईस तयार झालाय तो टेम्परेचरला आत येऊ देणार नाही. हा ना. Does not allow the temperature of water layer below it to fall below 4 degrees Celsius. In this way, livable temperature is maintained for the aquatic life. त्यामुळे अंडर ओशन्स रिव्हर्स मध्ये सुद्धा काय असणार आहे? अनॅम्युलस बेअर ऑफ वॉटर मध्ये ते लाईफ सर्व्हाइव्ह करणार आहे. कोणते? aquatic life. नेक्स्ट क्वेश्चन दिलाय. हाऊ कॅन यू रिलेट द इन्फॉर्मेशन ऑफ हाऊ कॅन रिलेट द फॉर्मेशन ऑफ water droplets on the outer surface of bottle taken out of refrigerator with formation of tea. बघा रिलेशन लावायचं आपल्याला. तर जे काही फ्रीज मधलं बॉटल काढतो आपण त्याच्यावरती जे काही वॉटर ड्रॉपलेट्स असतात त्याचं जे काही हे दिलंय रिलेशन कोणाबरोबर लावायचंय? विथ द फॉर्मेशन ऑफ डी बरोबर. बघा इन द बोथ प्रोसेस मध्ये काय होतं? द टेम्परेचर ऑफ द एअर नियर द सर्फेस ऑफ बॉटल लिव्स. जर काय होणार आहे? टेम्परेचर ऑफ द एअर जर या सरफेस ऑफ बॉटलच्या जवळ असेल तर टेम्परेचर ऑफ एअर काय होणार? डिक्रीज होणार आहे. त्यामुळे ते कशामध्ये कन्वर्ट होतो? टेम्परेचर ऑफ एअर डिक्रीज झाल्यामुळे डी पॉइंट, त्यालाच डी पॉइंट म्हणणार आहे. बघा डी पॉइंट म्हणजे काय? इन द बोथ द गिवन प्रोसेसर द टेम्परेचर ऑफ द एअर नियर द सरफेस ऑफ बॉटल जे काय टेम्परेचर ऑफ एअर आहे ते डिक्रीज होणार, डिक्रीजेस टू डी पॉइंट. Thus the air becomes saturated with water vapor. नी सॅच्युरेटेड होणार आहे. ऍज अ रिझल्ट वॉटर वेपर बघा लक्ष द्या. हॅलो ऐकू येते का? हॅलो ऐकू येते का आरती तुम्हाला? हॅलो